घोड्यावरती चढलो मी चमकली सुरी नाही घोड्यावरती चढलो मी हातात कट्यार बाशिंग बाजून मधाच्या पेवा पडलो मी NS माझ्या मनाच्या माती सतीच्या कपियानं रुजू द्या माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या माझं काळीचं लागलंय नाचून गाणं वाजू द्या चला मॅचला होते सुरुवात. एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये उद्या 2 बॅटर. लगातार 3 चौकारासाठी पारितोषिक येते. संतोष कांचन यांच्यासाठी विक्की उत्तेकर आणि जयेश शेट्टे यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले. परेश संतोष कांचन यांच्या बॅटमधून 1 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते बिनबाद 1. अप्रतिम बॅकफुटला जात असताना परेश हलकेच्या हाताने चेंडूला दिशा देतोय. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिल्या षटकातील 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. कट करण्याचा प्रयत्न जरूर केला. बॅटची एज घेत लॉंग स्टॉप रिझनला निघून जाईल बॉल. तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. चांगली रणनीती आतापर्यंत आखली गेले. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 रन्स ऑन दी बोर्ड. वेळेला खेळण्याचा प्रयत्न होता. स्लॅग स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणताही कोऑर्डिनेशन नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन वाईट बॉल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना शिवा वॉरियर्स टीम यावेळेला खेळत असताना यस पंच काय दर्शवत आहेत. नो बॉल आहे की नाही चेक करूया. फेअर डिलिव्हरी. पंच 1 रन. यस 1 रन येईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 5 रन्स. प्रतिम ग्रेट डिलिव्हरी. सुपर अनबिलिव्हेबल. खूप चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. राहुल चांगली बॉलिंग. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. यावेळेला स्कूप केला जातोय. सरळ चेंडू निघून जाईल. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. बॅकअप चांगला मिळतोय. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर बिनबाद 7 या धावसंख्येवर.
विदाउट लॉस 7 रन्स. प्रथम बॅटिंग करत असताना शिवा वॉरियर्स ही टीम आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या अगेन्स्ट रुद्रांश वॉरियर्स. शैलेश न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये. मोठा प्रहार, कंट्रोल नव्हतं, संयम नव्हता. सरळ चेंडू आउट ऑफ द पार्क, विकेट डाऊन. बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजयला आपण पाहत आहेत. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. फॉलो थ्रू मध्ये खूप चांगली फिल्डिंग. स्वतःला झुकलं होतं शैलेशने. 1 रन मिळेल अजयच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 8. शैलेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना काय अंडरआर्म क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. पंचांना परिपूर्ण निरीक्षण करायला लागतं. त्यावेळेला ऑफ साईडला ड्राईव्ह खूप चांगला होता, मात्र एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते शिवा वॉरियर्स या टीमची 10 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत. आतापर्यंत विचार केला तर 3 बॉलचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. चांगला बॉल ऑफ साईडला जागा बनवून खेळायचा प्रयत्न, तेवढेच एफर्ट घेतले गेलेत. ग्रेट फिल्डिंग, मात्र 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. यावेळेला कंट्रोल नव्हतं, गोलंदाजाचं कंट्रोल होतं ते अजयचं. संयम हा फार महत्वाचा भाग आहे. तो क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा खेळ, संयम खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणतात ना, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. म्हणजेच काय तर संयम हा यशाचा मूलभूत घटक म्हणून ओळखला जातो. ऑन साईडला 1 रन येत असताना 5 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फलकावर 14 रन झालेले आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना शिवा वॉरियर्स या टीमच्या नो बॉलचा इशारा खेळपट्टीच्या बाहेर. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 15 धावा. चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा कडक शॉट, 4 रन. थँक्यू, वेलकम बॅक. 19 रन झालेले आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. शिवा वॉरियर्स या टीमची स्थिती. संतोष चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहतायत. ऑन साईडला खेळले गेलंय, तेवढीच उमेदीने फिल्डिंग. रिले थ्रो केला जातोय, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले गेले. 20 रन ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे. 3ऱ्या षटकातील पहिला बॉल विवेकचा पहिलाच बॉल. ऑफ साईडला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 21-21. ऑन साईडला खेळले गेले. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाहीये. सिंगलला प्राधान्य दिले गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते
22 या धावसंख्येवर 22 रन्स. बॉलर विवेक आपल्या गोलंदाजी मार्कवर. उजव्या हाताने राऊंड द विकेटने अतिशय चांगला कट केला जातोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. संतोष यांच्या बॅटमधून 1 रन येईल. संघाची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 23 रन. विवेकची चांगली गोलंदाजी आतापर्यंत मोठे फटके मारून दिलेले नाहीयेत. ते टेनिस बॉल क्रिकेट असो, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो, अंडरआर्म ओपन क्रिकेट असो, परंतु तेव्हा तुमची जेव्हा लाईन अँड लेंथ खूप चांगली असते तेव्हा तुम्ही एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखले जातात. आणि तोच गोलंदाज लाईन अँड लेंथचा राजा. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. खूप चांगला बॉल होता. ऑफ स्टंपच्या अगदी थोडा बाहेर ठेवला गेला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना इथून कट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन 24 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. 24 रन्स ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल आहे. यावेळेला आपण पाहताय ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 25 धावा. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 25 लॉस ऑफ 1 विकेट. 25 वर 1. प्रथम बॅटिंग करत असताना शिवा वॉरियर्स. बंटी येतोय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 4. 4थ्या षटकातील पहिला बॉल घेऊन. अप्रतिम चांगला फटका आहे. फिल्डिंग चांगली. डायरेक्ट हिट कदाचित होऊ शकला असता, परंतु मध्ये हात यावेळेला बंटीने जरूर टाकला आणि त्यामुळे कदाचित विकेट मिळाली नाही. चांगला थ्रो होता. शशांक आपल्या गोलंदाजी मार्कवर. शशांकचा पुढील बॉल. यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न. बाउंड्री लाईन क्लिअर होईल की काय आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 रनसाठी चौकार. 4. थँक्यू. वेलकम बॅक. 30 रन झालेले आहेत. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचे 4 बॉल आहेत. अप्रतिम चांगला फटका आहे. सरळ चेंडू निघून जाईल. बॅकवूड पॉइंटला. व्हेरी नाईस शॉट बाय संतोष. चौतीस रन झालेले आहेत. ऑफ साईडला अतिशय चांगला फटका. लगातार हा दुसरा चौकार. लगातार तिसरा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रेट बॅटिंग. या बॉलला सरळ सोडून दिलंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने. 39. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त बॅटिंग करत असताना लगातार चौथा चौकार. गुड शॉट. गुड बॅटिंग. या वेळेला बॉलला कंट्रोल नव्हतं. यस व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 44 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर विनय उपाध्याय आपण यायचंय आणि इथून मात्र विकेट मिळेल. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. परंतु एक चांगल्या खेळीचा अंत. थँक्यू.
या आपण शुभांगी गायकवाड मॅडम यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते विनय उपाध्याय या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करायचं आहे, ज्याने विथ द बॅटने 38 धावा केल्या. खूप चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिलं. इस कॅमेऱ्यात बंदिस्त करूया आपण. कॅमेरामॅन आपण कॅमेऱ्यात बंदिस्त करायचंय. यस, शुभांगी गायकवाड मॅडम माजी नगरसेविका यांच्या शुभ हस्ते विनय उपाध्यायला आपण 38 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात आणि विथ द बॉलने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली, विकेट सुद्धा मिळवल्या आणि ठरले मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. विनय, कॉंग्रॅच्युलेशन. बॅटिंग साईडचा तरी एक पाठवा. आता ह्या दोघांमध्ये विनर विनरची मॅच होईल. कमी आहे आवाज, कमी आहे तिकडे. म्हणजे इथे युट्यूबला की इथे युट्यूबला की आवाज मोठा आहे, इथे आवाज कमी आहे. किती झालं? 45 धावांचं लक्ष्य हे समोर आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहत आहेत बहुजन विकास आघाडी पुरस्कृत युवा विकास आघाडी श्रीप्रस्थ यशवंत गौरव चषक 2025 श्रीप्रस्थ कला क्रीडा मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेचं अतिशय देखणं असं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. चला मॅचला होते सुरुवात. 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय रुद्रांश वॉरियर्स या टीमच्या समोर. शिवा वॉरियर्स टीमचे संतोष यांनी जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलं 4 लगातार चौकार त्यांच्या बॅटमधून. त्यांच्याच बॅटिंगच्या कुशल नेतृत्वावर संघ 44 वर जाऊन पोहोचला गेला आणि 45 रन्स टू विन 45 धावांचं आव्हान हे समोर ठेवण्यात आलंय. संतोष कांचन विनर विनर बरोबर आपल्याला पाहायला मिळेल. बिग बॅश लीग ज्या पद्धतीने आपण पाहतात पहिल्याच बॉलवर यस विकेट डाऊन, बॅटची एज अँड टेकन, फलंदाज बाद. तुझे दसरला चैता पाकाचे महिन्याने येईन मी तुझे दसरला माझी एकविरा आईची तारले डोलराला माझी एकविरा. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅट्समन नेम प्लीज. 1 रन मिळेल. भावेश तुमचा एक्स्ट्रा खेळाडू असेल तर पाठवा प्लीज. 10 आहेत की 9? संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचले गेली. 22च्या बॅटमधून येते 1 रन ऑफ द मार्क.
चांगला बॉल ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. एकच रन मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2. या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अप्रतिम बॅकफुटला जात असताना भावेश खूप चांगला फटका होता. सिंगल मधून मात्र यावेळेला बाउंड्री लाईन क्लिअर. 4 रन. चौकार. थँक्यू. अतिशय चांगली बॅटिंग होत असताना भावेशच्या बॅटमधून बॅकफुट पंच केला जातोय. मधिराजन उर्फ मॅडी यांच्याकडून शैलेश यांच्यासाठी पारितोषिक येते. 3 लगातार चौकार आले तर 100 रुपये. बॉल फेकून झाले 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. चांगला बॉल. बॅटची एज अँड टेकन. सेकंड विकेट डाऊन. 22ला परतावा लागेल. गॉन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विवेकला आपण पाहतायत. 2 गडी बाद झालेत आणि 2 विकेटच्या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. बॉल तयार. यावेळेला ऑफ साईडला ड्राईव्ह खेळत असताना अतिशय चांगली फिल्डिंग नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल. चुकीला माफी नाही. 4 रन. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 10. या धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा 35 रनची आवश्यकता. विकीला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला खूप चांगला स्लॉक केला जातोय. सुपर टायमिंग. शैलीच्या बॅटमधून कणखर झन्नाडेदार चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14. या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक केलं तर दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. स्विचिटचा फटका बिटवीन द गॅप मध्ये, परंतु तेवढीच उमेदीने फिल्डिंग केली जाते. ग्रेट फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले गेले. 15 रन. विजयासाठी अजून सुद्धा 30 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे जवळजवळ 16 बॉल मध्ये 30 रन. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. संयमाने जरूर खेळले गेले. 1 रन मिळेल. मनगडाचा चांगला वापर करत असताना 1 रनवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. चांगला बॉल होता. अगदी पायावर जाऊन चेंडू आदळला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. 16 धावसंख्येवर विजयासाठी 29 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. संजयजी मेहरा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. ऑन साईडला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला यावेळेला दिशा दिली गेले. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता शैलेशच्या बॅटमधून झन्नाटेदार चौकार.
संजयजी मेहरा यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं सहर्ष स्वागत आहे. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 21 धावा. विजयासाठी अजून सुद्धा 24 रनची आवश्यकता आहे. 13 बॉल आहेत तुमच्याकडे आणि 13 बॉलमध्ये रुद्रांश वॉरियर्स टीमला 24 रनची आवश्यकता. स्विचिटचा फटका खेळण्याची तयारी जरूर होती, परंतु इथे डॉट बॉल. आता 12 बॉलमध्ये 24 रन. धावा होऊ शकतील. मी करेन आत्मविश्वास. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका. खेळाडूंनो फाईट करा. 12 बॉल 24 ची आवश्यकता. घेऊया एक डीजे ब्रेक. वेलकम बॅक. बॉलर्स नेम. आवाज येत नाही. संदेश. 12 बॉल 24 ची आवश्यकता. फुलटॉस बॉल. सरळ बॅटचा वापर केला, परंतु आउट ऑफ द पार्क. विकेट डाऊन. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. अगदी थोड्याच वेळात अंडर फ्लड स्लाइट मध्ये फ्लड स्लाइट ऑन होतील अगदी थोड्याच वेळात. आणि या विद्युत प्रकाश झोतामध्ये आपण या स्पर्धेचं टेलिकास्ट पाहणार आहोत. कुणाल यांनी जर लगातार 3 चौकार जर ठोकले तर 2 चौकारासाठी करण सिंग यांच्याकडून 500 रुपये. या वेळेला मात्र आपण पाहत आहे डायरेक्ट आउट ऑफ द पार्क. फलंदाज बाद. गॉन. सुशांत. सुशांत बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 23 धावा. विजयासाठी 22 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. चांगला बॉल होता, परंतु ऑन साईडला आपण पाहत आहे सरळ चेंडू निघून जाईल. इथून पाहता पाहता विकेटवर विकेट्स जास्तीत जास्त येत असताना फलंदाज कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये. फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. गॉन. शशांक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू. चांगला बॉल ऑन साईडला खेळलाय. तेवढी चांगली फिल्डिंग. एकाच ट्रॅकवर येत असताना डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कोणती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्तीवर. संघाची धावसंख्या 23. विजयासाठी 6 बॉल 22 रनची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. टेनिस बॉल क्रिकेट हा खेळच अद्भुत आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 6 बॉल 22 ची आवश्यकता आहे. विनय गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 22 रन. 6 बॉल्स रिमेनिंग अँड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्विचिटचा फटका जरूर खेळला गेलाय. फिल्डरला त्या ठिकाणी हुलकावणी दिले. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार.
सलीम शेख यांच्याकडून अजून एक चौकार आला तर 6 बॉल 6 चौकार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु आता डॉट बॉल आणि इथून आपण पाहतायत आता 4 बॉल आणि विजयासाठी 18 रनची आवश्यकता. 4 बॉल 18 रन्स. बॉल सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. 4 बॉल आता मात्र विजयासाठी 17 रनची आवश्यकता आहे. नो बॉल. सामना बॅलेन्सिंग आहे. 1 रन तर मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं गेलंय. फलंदाज बाद. 1+1 2 धावा मिळतील. आता येणारे बॉल आहे 4 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता. 4 बॉल 15 रन्स. बॉल काउंट म्हणजे 3 बॉल. आता 3 बॉलमध्ये 15 रन्स. अंडरआर्मचे वेगवेगळे नियम आपल्याला पाहायला मिळतात. नुकतं ज्यांचं आगमन झालंय असे एक चांगले पंच म्हणून ज्यांची ओळख, पिच क्युरेटर म्हणून ओळख संजय मेहरा साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्याच समवेत शुभांगी गायकवाड मॅडम या मॅचचा आनंद घेत असताना अगदी संध्याकाळच्या 17 पासून 3 बॉल 15ची आवश्यकता आहे. 3 बॉल्स रिमेनिंग अँड 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. बॅट अँड बॉलचं कोणताही कोऑर्डिनेशन होत नाहीये. आता हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय शिवा वॉरियर्स या टीमच्या बाजूने. साहिल न्यू बॅटर. 2 बॉल 15ची आवश्यकता आहे. यावेळेला स्विचिटचा फटका. फलंदाज बाद. आता विनर संघाबरोबर मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे बिग बॅश पद्धतीने. शेवटचा बॉल फक्त औपचारिकता आता बाकी राहिले. आदित्य. चांगला बॉल. अप्रतिम गुड डिलिव्हरी. अशा प्रकारे मात्र विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. कॉंग्रॅच्युलेशन. चला लगेच या आपण DM11 आणि शिवा वॉरियर्स दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच या. मॅन ऑफ द मॅच संतोष कांचन ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या संतोष कांचन अगदी चांगली मेहनत कामेश गमरे यांच्या माध्यमातून ही सुंदर संकल्पना त्यांची संपूर्ण टीम